जनरली आपण मराठीमध्ये एक टर्म वापरतो, जसे पेराल तसे उगवेल. म्हणजे काय की आपण जशा पद्धतीचे वागू, आपलं वर्तन जसं असेल, आपले विचार जसे असतील, त्याच पद्धतीची आपल्याला वागणूक मिळते, तशीच फळं आपल्याला आयुष्यात मिळतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ना कृती पण इम्पॉर्टंट असते, तुमचा विचार पण इम्पॉर्टंट असतो. फक्त विचार चांगला करून जर आपण चुकीचं वागत असो तर तुम्हाला युनिवर्स काही चांगल्या पद्धतीची फळं देणार नाही. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर एक टर्म अजून वापरली जाते, म्हणजे मॅनिफेस्टेशन. तर मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या दोघी सेम गोष्टी आहेत का काही डिफरन्स आहे? ओके. तिसरं आहे की मी जनरली सांगते की पाण्यामधनं खूप छान एनर्जी फ्लो होतो. हां, कारण आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी असतं. हां, सो त्यामुळे तुम्ही एक पाण्याची बॉटल घ्या ज्याच्यावर तुम्ही अफर्मेशन्स लिहू शकता. ओके. हां, ज्याच्यावर तुम्ही जे जे अफर्मेशन्स तुम्हाला हवे, जे जे तुमचे ड्रीम्स आहेत ते पाण्याच्या बाटलीवर लिहा आणि त्यातून पाणी प्या. म्हणजे कळत न कळत त्या पाण्यातून पण ते व्हायब्रेशन तुमच्या बॉडीला पोचतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्यासाठी काही स्टेप्स आहे का किंवा काही प्रोसेस आहे का किंवा सुरुवात कशी करायची? एखादा रिलेशनशिपचा इश्यू आहे, तिथे आपण होपोनोपोनो करून हार्मनी आणू शकतो. जर क्लायंट्स येत नाही आहेत बिझनेससाठी तर त्या इंटेन्शननी होपोनोपोनो करू शकतो. हां, आपण कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसाठी पण होपोनो करू शकतो. आपल्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम्स हे फक्त आपण क्रिएटेड असतात, आपल्या माइंडमध्येच चाललेले असतात. बाहेरचा माणूस तसा वागलाही नसतो, पण आपणच पुढची 10 पावलं विचार करून ठेवलेला असते. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे शुभम मेदनकर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत कल्याणी मॅम आहेत. मॅमबद्दल थोडक्यात सांगायचं झाल्यास त्यांनी मास्टर्स इन सॉफ्टवेअर एक्सलन्स केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 5 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे. 2014 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे जवळपास 10 वर्ष त्यांनी रेकी प्रॅक्टिशनर, न्यूमरोलॉजी, त्याचबरोबर प्राणिक हिलिंग, एनर्जी हिलर आणि त्या सध्या मॅनिफेस्टेशन कोच म्हणून कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि आज आपण त्यांच्याशी लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन याविषयी जाणून घेणार आहोत. तर आजच्या या पॉडकास्टला सुरुवात करूयात. मॅम, तुमचं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. येस, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याविषयी थोडक्यात सांगा. तुम्ही मास्टर्स इन सॉफ्टवेअर एक्सलन्स केलं आणि त्यानंतर तुम्ही 5 वर्ष जॉब करून स्पिरिच्युअलिटी या क्षेत्राकडे वळालात. तर हा निर्णय तुम्ही का घेतला आणि याच्यामागे नेमकी तुमची प्रेरणा काय होती? नक्कीच. सो मास्टर्स केल्यानंतर 5 वर्ष एक ते प्रोसेस असते म्हणून IT फील्डमध्ये गेले, पण त्यानंतर कुठेतरी जाणवत होतं की जरी मनी असला तरी सॅटिस्फॅक्शन नव्हतं. आणि त्या सॅटिस्फॅक्शनच्या शोधात असताना अचानक मी स्पिरिच्युअलिटीकडे वळले. मग तिथे बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकले आणि मग नंतर इव्हेंच्युअली करिअरमध्ये त्याच गोष्टींमध्ये मी रमले. आणि आज असं वाटतं की स्वतःला मदत करता करता ज्यावेळेला दुसऱ्यांना मदत करू शकते त्यावेळेला कुठेतरी ते सॅटिस्फॅक्शन परत आलं. सो म्हणून मी फुल टाईम हे निवडलं. येस, पण स्पिरिच्युअलिटीमध्ये नेमकं तुम्ही काय फील्ड निवडलं किंवा त्यात तुम्ही काय अभ्यास केला? सो मी प्राणिक हिलिंग पहिल्यांदा केलं. ओके. तिथे बरेच मी कोर्सेस केले, त्याच्यामध्ये मेडिटेशन शिकवले जातात, हिलिंग टेक्निक शिकवले जातात, त्याचा बरेच वर्ष अभ्यास केला, रेखी शिकले. त्यानंतर इव्हेंच्युअली मी टॅरोमध्ये आले. मी टॅरोट कार्ड रिडिंग्स करायला लागले, नंतर न्यूमरोलॉजी करायला लागले, फेंगशुई करायला लागले. सो या सगळ्या गोष्टी या एनर्जी फील्डशी रिलेटेड आहेत. आणि मग मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन पहिल्यापासून करत होतेच, पण मग आता फुल टाईम ते करायला लागले. ओके, म्हणजे अगदी डायव्हर्स फील्डमध्ये तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे. तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशन या विषयावर फोकस करणार आहोत. तर पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? सो लॉ ऑफ अट्रॅक्शन याला ना मराठीमध्ये आकर्षणाचा सिद्धांत असं म्हटलं जातं. हां, सो जनरली आपण मराठीमध्ये एक टर्म वापरतो, जसे पेराल तसे उगवेल. म्हणजे काय की आपण जशा पद्धतीचे वागू, आपलं वर्तन जसं असेल, आपले विचार जसे असतील, त्याच पद्धतीची आपल्याला वागणूक मिळते, तशीच फळं आपल्याला आयुष्यात मिळतात. आणि आपलं वर्तन जर अयोग्य असेल तर कुठेतरी ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीत अनुभवायला लागतं. हे म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो जसे तुम्ही वागाल त्याच पद्धतीचं तुम्हाला कुठेतरी हे युनिवर्स एक आउटपुट देत असतं. सो हे झालं लॉ ऑफ अट्रॅक्शन. आता वागण्याचा तुम्ही उल्लेख केला, तर वागणं म्हणजे नेमकं फिजिकली ऍक्ट करणं का मेंटली पण काही? लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ना कृती पण इम्पॉर्टंट असते, तुमचा विचार पण इम्पॉर्टंट असतो. फक्त विचार चांगला करून जर आपण चुकीचं वागत असो तर
तुम्हाला युनिवर्स काही चांगल्या पद्धतीची फळं देणार नाही आहे. सो तुम्हाला दोन्ही गोष्टी चांगल्या लागतात. तुमचं वर्तन, तुमचे विचार, या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला चांगलं वागलं तरच तुम्हाला चांगली फळं मिळतील. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे फक्त मेंटली किंवा माइंड पुरतं मर्यादित नाही. नाही, बिलकुलच नाही. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर एक टर्म अजून वापरली जाते म्हणजे मॅनिफेस्टेशन. तर मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन या दोघं सेम गोष्टी आहेत का काही डिफरन्स आहे? ओके, सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हा सिद्धांत आहे. ओके. आणि हा सिद्धांत जेव्हा वापरून आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी मिळवतो, ज्या आपण अनुभवतो, ते म्हणजे मॅनिफेस्टेशन. ओके. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हे फक्त बेस आहे आणि मॅनिफेस्टेशन हे त्याच्यावरचं उदाहरण आहे. येस. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा आपण दैनंदिन आयुष्यात किंवा जीवनात कसं वापरू शकतो? सो जसं मी म्हणलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून आपण मॅनिफेस्ट करू शकतो. सो मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट प्रत्यक्षात मिळवायची असते किंवा प्रत्यक्षात अनुभवायची असते, ते म्हणजे मॅनिफेस्टेशन. सो मॅनिफेस्टेशन जनरली ना, लोकांचा मी जनरल इतक्या वर्षांमध्ये ऐकलंय की गैरसमज आहे की एखादं स्वप्न पूर्ण करणं म्हणजेच मॅनिफेस्टेशन. तर ते तसं नाही आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक सेकंदाला आपण जे जगत असतो ना, ते मॅनिफेस्टेशन असतं. ओके. सो ते काही वेळेला पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन असतं, काही वेळेला निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन असतं. सो ज्या वेळेला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनला समजून आपलं दैनंदिन आयुष्य जगू, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपले पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशनचा पगडा वाढतो. करेक्ट. आणि निगेटिव्ह मॅनिफेस्टेशन आपण कॉन्शियसली कमी करू शकतो. येस. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरण्यासाठी काही स्टेप्स आहे का किंवा काही प्रोसेस आहे का किंवा सुरुवात कशी करायची? ओके. सो मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन पहिल्यांदा तर तुम्हाला समजून घ्यायला लागतं. आणि बऱ्याच वेळेला मला विचारलं जातं की आम्हाला हे मॅनिफेस्ट करायचं आहे, आम्हाला टेक्निक सांगा. सो मी सगळ्यांना हे सांगते की जर टेक्निकच हवं असेल तर तुम्हाला ते कुठेही मिळेल. पण जर तुम्हाला प्रोसेस समजून करायचं असेल, म्हणजे आपण म्हणतो ना की माझा क्लास ऑलरेडी भरलेला आहे, मग त्याच्यात निगेटिव्ह इमोशन्स आहेत, काही स्ट्रेस आहेत, काही ट्रॉमाज आहेत. आता या भरलेल्या ग्लासमध्ये जर मी जास्ती एनर्जी आता मॅनिफेस्टेशनची टाकणार आहे तर त्याच्यासाठी जागाच नाही आहे. सो पहिल्यांदा आपल्याला करायला लागतं की आपल्याला समजून घेऊन या ग्लासमधल्या नको असलेल्या गोष्टी रिकाम्या करायला लागतात. ओके. तेव्हाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन या गोष्टींच्या एनर्जीला आपल्यामध्ये जागा करतो. ओके. सो मी एक छोटासा एक्सरसाइज सांगेन जो कोणीही करू शकतं. सो मॅनिफेस्टेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, ती असते व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी. व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी. ओके. सो व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी काय असते, तर युनिवर्समधल्या प्रत्येक गोष्टीची एक व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे ती एखादी वस्तू असेल, एखादी भावना असेल, नातं असेल, इवन पैशाची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी असते. ओके. सो आपल्याला मॅनिफेस्ट करत असताना त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मॅच करावं लागतं. तेव्हा त्या गोष्टी खूप इझिली आपल्या आयुष्यात येतात. म्हणजे छोटंसं एक्झाम्पल द्यायचं झालं, जे सगळीकडे दिलं जातं की आपल्याला रेडिओ स्टेशन ऐकायचं आहे, तर त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला तुम्ही ट्यून इन केलं तरच तुमचं मॅनिफेस्टेशन होणार आहे. राईट. जसं की आपण मोबाईलवरनं एका नंबरवरनं दुसऱ्या नंबरवर फोन करू, जोपर्यंत आपल्याला समोरच्याचा नंबर माहिती नाही आहे तोपर्यंत आपली फ्रिक्वेन्सी तिथे मॅच होईल का? नाही. आणि त्या फ्रिक्वेन्सीचा वापर करून आज आपण जगात कुठेही कनेक्ट होऊ शकतो. हे मिरॅकल मॅनिफेस्टेशनच आहे. राईट. सो पहिल्यांदा तर आपल्याला मॅनिफेस्टेशन आणि फ्रिक्वेन्सी समजून घ्यायला लागते. दुसरी गोष्ट, आपण कसं समजणार की माझी फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन योग्य नाही आता, जे आपल्याला पाहिजे त्यासाठी. सो त्याच्यासाठी मी छोटासा एक्सरसाइज सगळ्यांना देते माझ्या वर्कशॉपमध्ये. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की एक पेपर घ्यायचा आणि त्या पेपरवर तुमच्या आयुष्यातले 4 एरियाज लिहायचे. मग ते हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, करिअर आणि मनी. या 4 कॉलम्समध्ये पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं की तुम्ही ह्या मोमेंटला त्या एरियामध्ये किती % सॅटिस्फाईड आहात. तुमची लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. एकदा तुम्ही लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन लिहिलीत की तुम्हाला जाणवायला लागतं की कुठे मी कमी आहे, कुठे जास्ती आहे. दुसरं हे तुम्हाला लिहायचं असतं की त्या एरियाज बाबतीत तुमच्या मनात काय निगेटिव्ह विचार आहेत. म्हणजे काय की हेल्थच्या बाबतीत कायमच मी आजारी पडते, कुठेतरी माझ्या हेल्थवर फोकस नाही आहे. रिलेशनच्या बाबतीत आपण म्हणतो की मला मिळणारा पार्टनर हा लॉयलच नसतो, मी ट्रस्ट नाही करू शकत. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी, किंवा पैशांच्या बाबतीत माझ्याकडे आलेला पैसा कायम निघून जातो किंवा मला मिळतच नाही. सो हे सगळे निगेटिव्ह विचार तुम्हाला त्या कागदावर लिहायला लागतात. एकदा का तुम्ही हा कागद एक्सरसाइज केलात की तुम्हाला दिसतं की माझे ब्लॉकेजेस कुठे आहेत
आणि माझे सॅटिस्फॅक्शन लेवल म्हणजेच माझी फ्रिक्वेन्सी कुठे कमी पडते. हां, सो ह्यासाठी आपल्याला हे सगळे ब्लॉकेजेस वेगवेगळ्या रिलीजिंग मेथड्सनी रिलीज करायला लागतात आणि मग आपल्याला मॅनिफेस्टेशन करायला लागतं. सो मॅनिफेस्टेशन करताना जरी आपल्याला रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायची असली तरी बाकीच्या एरियाजमधले प्रॉब्लेम्स पण आपल्याला सायमल्टेनियसली अटेंड करायला लागतात. म्हणजे फक्त एका एरियावर काम न करता बाकी एरियामध्ये पण आपल्याला ऍक्शन्स किंवा मॅनिफेस्टेशन करावं लागतं. येस, कारण ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देईन की रिसेंटली माझ्याकडे क्लायंट आला होता की ज्याचा बिझनेस होता पण कुठेतरी त्याला लॉस होत होता आणि त्याचं लक्षच लागत नव्हतं आणि त्यामुळे क्लायंट्स इव्हेंच्युअली कमी झाले होते. राईट. सो ज्या वेळेला आपण त्याचं काउन्सिलिंग केलं तेव्हा लक्षात आलं की ह्याचा मेन ट्रॉमा तर रिलेशनशिपमध्ये. हां, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एक फॅक्टर ड्रेन करत असतो, त्यामुळे पण आपला फोकस कमी होतो. सो ज्या वेळेला त्याचा रिलेशनशिप पार्ट आपण हील केला, आपण त्यातल्या गोष्टी रिलीज केल्या, त्याला ऑटोमॅटिकली बिझनेसवर एफर्ट्स न घेता त्याला तिथे चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट झाल्या, आउटपुट्स आले, क्लायंट्स आले. सो म्हणून मी जनरली सांगते की तुम्ही सगळ्या एरियाजवर फोकस करा मॅनिफेस्ट करताना, रादर दॅन फोकसिंग ऑन अ सिंगल एरिया. येस. आता मॅनिफेस्टेशन करायचं तर म्हणजे नेमकं काय करायचं? सो मॅनिफेस्टेशनचे ना वेगवेगळे टेक्निक्स आहेत. हां, सो जसं मी म्हटलं पहिली प्रोसेस असते रिलीज करायचे, आपले ब्लॉकेजेस समजून घ्यायचे, हां, ते आयडेंटिफाय करायचे आणि ते रिलीज करायचे. आणि दुसरी गोष्ट असते की वेगवेगळे टेक्निक्स वापरून आपण मॅनिफेस्टेशन करू शकतो. सो त्यातले टेक्निक्स काय आहेत तर पहिलं टेक्निक आहे अफर्मेशन. अफर्मेशनमध्ये आपण काय करतो, जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती झाली आहे म्हणून आपण लिहितो. हां, सो जनरली जर मी म्हटलं की मला दुबईला जायचं आहे, मला दुबईला जायचं हे खूप प्लेन स्टेटमेंट आहे. पण ज्या वेळेला मला ते मॅनिफेस्ट करायचं असतं तेव्हा मला असं म्हणायला लागतं की मी इतकी ग्रेटफुल आहे, मी इतकी खुश आहे की मी दुबईला गेली आहे. इमोशन्स, फिलिंग्स त्याच्यामध्ये ऍड करायला लागतात. सो मॅनिफेस्टेशनमध्ये फिलिंग्स, इमोशन्सनी तुम्ही ज्या वेळेला ऍड करता त्यावेळेला युनिव्हर्सला लगेच कनेक्ट होतं. ओके, हे झालं अफर्मेशन्सच्या बाबतीत. सो तुम्ही डेली अफर्मेशन्स करू शकता जे जे तुम्हाला हवेत आणि ज्या वेळेला तुम्हाला माहीत नाही की कुठले अफर्मेशन्स करायचे, तुम्ही जेनरिक सगळ्या एरियासाठी अफर्मेशन करा. हां, दुसरं टेक्निक असतं त्याला म्हणतो आपण व्हिज्युअलायझेशन. हां, व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण काय करतो की तुम्हाला जे मिळवायचं आहे हां ते आपण व्हिज्युअलाइज करतो. मग ते वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. एक तर तुम्ही लिहून घेऊन ते तुमच्या इमॅजिनेशनने व्हिज्युअलाइज करू शकता, किंवा तुम्ही लिहून घेऊन तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून व्हिज्युअलाइज करू शकता, किंवा काही वेळेला गायडेड व्हिज्युअलायझेशन्स पण असतात. गायडेड व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन्स पण असतात जे तुम्ही फॉलो करू शकता. हां, सो व्हिज्युअलायझेशनचा काय फायदा होतो की त्या पद्धतीची इमेज, ती प्रतिमा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते. हां, आपलं जे कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असतं त्यातलं 95% टाइम्स सबकॉन्शियस माइंडमुळे आपण आपल्या लाईफमध्ये गोष्टी अट्रॅक्ट करत असतो. आणि ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात त्या पण सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे ते रिप्रोग्राम करणं इम्पॉर्टंट असतं. म्हणून व्हिज्युअलायझेशन हे खूप छान टूल आहे. ते तिसरं असतं त्याला म्हणतो आपण विजन बोर्ड. हां, विजन बोर्डमध्ये आपण काय करतो, आपण कोलाज बनवतो. कोलाज म्हणजे काय की मला जे जे माझी स्वप्न आहेत, मला जे जे अचीव करायचं आहे ते मी त्या फोटोच्या स्वरूपात किंवा अफर्मेशनच्या स्वरूपात त्या बोर्डवर लावते. हां, त्याची आपण ॲज अ वॉलपेपर लावू शकतो किंवा ॲज अ प्रिंट घेऊन आपण आपल्याला जिथे बघता येईल तिथे लावू शकतो. हां, विजन बोर्डचा एक असा फायदा असतो की विजन बोर्ड आपल्याला फिअर आणि डाऊट्स आयडेंटिफाय करायला मदत करतो, जे मॅनिफेस्टेशन ब्लॉक करतं. म्हणजे काय की जर का मी माझ्या विजन बोर्डवर लिहिलं की मला मंथली 1 लाख रुपये पाहिजे, पण जर तुमच्यामध्ये कुठेतरी पैशाविषयी एक पॉवर्टी कॉन्शियसनेस आहे, फिअर आहे, हां, तर आपल्याला वाटतं की नाही 1 लाख थोडीच मी करणार आहे, 50,000च लिहू. हां, आणि मग काय करतो आपण, आपलं ड्रीम छोटं करतो. पण युनिव्हर्स तुम्हाला द्यायला बसलंय, तुम्ही हा विचार नका करू की तुम्हाला कसं येणार आहे. तुम्हाला जे हवंय, सपोज मी म्हणले मला 5 वर्षांनी BMW हवी आहे, तुम्हाला ते लिहायचंय. तुम्हाला हा विचार नाही करायचा की मला कसं मिळेल, तुम्हाला विश्वास ठेवून ते लिहायचंय. हां, सो अशा पद्धतीने आपण विजन बोर्ड बनवू शकतो ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोलाज असतात. सो त्याच्यात तुम्ही हेल्थ रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, हां, मनी रिलेटेड, अशा सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी रिलेटेड विजन बोर्ड बनवू शकतो. थोडक्यात आपल्याला आपलं गोल सेट करायचं आहे या 4 क्वाड्रंटमध्ये. राईट. आणि जे लास्ट असतं त्याला आपण म्हणतो होपोनोपोनो. होपोनोपोनो. येस, करेक्ट बोललो मी. येस. खूप लोकांना एक कन्फ्युजन असतं की कसं प्रोनाऊन्स करायचं, पण होपोनोपोनो मी सांगू, ह्यातली
याच्यासारखी मॅजिकल प्रेयर नाही आहे. म्हणजे माझ्या सगळ्या क्लायंट्सना मी सगळ्यात पहिल्यांदा सांगते की तुम्ही होओपोनोपोनो करा. आता होओपोनोपोनो ही काय आहे? ही फॉरगिव्हनेस प्रेयर आहे, क्षमा प्रार्थना आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात ना बऱ्याच गोष्टी घडत नसतात, तर ते आपल्याला माहीत नसतं की आपला कर्मा कुठे ना कुठेतरी अडकलाय, हे तर नक्की. तर बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं की आपण कुठे दुखावलंय कोणाला, पण काही वेळेला आपण अनइंटेन्शनली पण खूप गोष्टी करत असतो. तर होओपोनोपोनोच्या माध्यमातून आपण सगळ्या जखमांवर मलम लावू शकतो. म्हणजे एखादा रिलेशनशिपचा इश्यू आहे, तिथे आपण होओपोनोपोनो करून हार्मनी आणू शकतो. जर क्लायंट्स येत नाही आहेत बिझनेससाठी, तर त्या इंटेन्शननी होओपोनोपोनो करू शकतो. आपण कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीसाठी पण होओपोनो करू शकतो की आपल्या घरात कोणाला बरं नाही आहे, किंवा कोणाचं तरी रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे, किंवा मुलांचं अभ्यासात लक्ष नाही आहे, त्यांना मार्क्स मिळत नाही, म्हणून पेरेंट्स होओपोनोपोनो करू शकतात. सो सगळ्या गोष्टींवर आपण होओपोनोपोनो करू शकतो. म्हणजे मी एक छोटं एक्झाम्पल देईन की एक माझं वर्कशॉप होतं आणि त्याच्या आधी मी खूप आजारी होते, म्हणजे आणि मी काही ते कॅन्सल करू शकले नाही. सो 2 दिवस राहिले होते आणि मला असं झालं की 10 लोक आली तरी मी ते कंडक्ट करीन. सो अचानक मला आठवलं की मी होओपोनोपोनो नाही केली. सो मी 1 दिवस आधी 4 ते 5 वेळेला प्रॉपर इंटेन्शन ठेवून होओपोनोपोनो केली आणि इन 1 डे आय गॉट 25 रजिस्ट्रेशन. सो इट वॉज की ते खूप मॅजिकल पद्धतीने वर्क करतो. फक्त तुम्हाला ट्रस्ट ठेवणं, त्याच्यावर प्रॉपर इंटेन्शन सेट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. सो होओपोनोपोनो ही फक्त 4 लाईन्सची प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. सो आय एम सॉरीमध्ये आपण काय करतोय? आपण क्षमा मागतोय की कोणाला मी इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली दुखवलं असेल तर आय एम सॉरी, प्लीज मला माफ करा. आणि थँक्यू म्हणजे ज्यावेळेला आपण ग्रेटफुल असतो त्यावेळेला तर इट्स लाईक अ मॅजिक वॉन्ड. आणि ज्याला आपण थँक्यू म्हणतो आणि नंतर म्हणतो आय लव्ह यू. सो आपण लव्हिंग एनर्जीज पाठवतो प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आपल्याला होओपोनोपोनोमधून मिळतं. येस, म्हणजे मॅनिफेस्टेशन करताना आपल्याला या 4 गोष्टी करणं गरजेचं आहे. नक्कीच. येस. आणि तुम्ही आता बोलताना उल्लेख केला व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, तर या 2 गोष्टींमध्ये काय फरक आहे? सो हे कुठेतरी सेमच आहे. म्हणजे व्हायब्रेशन आणि रेट ऑफ फ्रिक्वेन्सी, रेट ऑफ व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी या 2 सेमच गोष्टी आहेत. फक्त त्या प्रत्येक गोष्टीच्या डिफर होत जातात. प्रत्येक वस्तूची, प्रत्येक इमोशनची ती वेगवेगळी होत जाते. म्हणजे अँगरची फ्रिक्वेन्सी आणि हॅपीनेसची फ्रिक्वेन्सी या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्याला मॅनिफेस्टेशन करत असताना त्या लोअर फ्रिक्वेन्सीजमधनं हायर फ्रिक्वेन्सीजमध्ये जाणं खूप गरजेचं असतं. आता हे करत असताना बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला प्रॉब्लेममध्ये असतो त्यावेळेला आपल्याला ही फ्रिक्वेन्सी शिफ्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्याला बरेच वेगवेगळे टेक्निक्स वापरून हे व्हायब्रेशन चेंज करायला लागतात. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण आत्ता बोलतोय, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन विषयी फार मिक्स्ड ओपिनियन्स आपल्याला सोसायटीमध्ये पाहायला मिळतात. काही जण म्हणतात की फक्त विचार करून किंवा असं व्हिज्युअलायझेशन करून काही होत नसतं, तर काही त्याला मानणारा वर्ग पण फार मोठा आहे, म्हणजे जो त्या कन्सेप्टमध्ये बिलीव्ह करतो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रत्येक जण वापरतो, काही ना काही अनुभव येतो. म्हणजे मी जसं माझं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. 10th ला होतो. 10th ला मी टार्गेट ठेवलं 93%. त्यावेळेस मी द सिक्रेट मूव्ही पाहिला होता. तर 93% मी लिहून ठेवलं होतं. मी लिहून ठेवलं, विजन बोर्ड बनवला, सगळ्यांना सांगितलं. तर म्हणजे त्यावेळेस मला एवढी टेक्निक माहिती नव्हती आणि मला रिझल्ट आले. परंतु 12th ला काय झालं की 12th ला मी सेम प्रोसेस फॉलो केली. माझं टार्गेट होतं 88% आणि मला 85 पडले. तर त्यावेळेस कुठेतरी मी शुक झालो की मी कुठे रॉंग गेलो. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे? म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन चुकलं का मी प्रोसेस फॉलो केली ती चुकली? ओके. सो एक तर गोष्ट आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन ही जरी विचारसरणी असली तरी त्यातनं कृती, ॲक्शन घडावीच लागते. ओके. असं नाही होऊ शकत की विजन बोर्ड बनवला आणि आपण ॲक्शनच नाही घेतली. सो असे बरेच क्लायंट्स असतात जे म्हणतात की आम्ही सगळे टेक्निक्स करतोय पण का नाही घडत आहे. सो युनिवर्स तुम्हाला ॲक्शन पण घ्यायला सांगताय. राईट. म्हणजे मी तुला सांगेन की एक एक्झाम्पल होतं जिथे त्यांचं लग्नाचं चालू होतं, दोन्ही घरनं नकार होता. आपण तिथे टेक्निक्स वापरले पण ते घरी बोलायलाच तयार नव्हते. सो इथे युनिवर्स काहीच हेल्प नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही. राईट. सो म्हणून कुठे ना कुठे मॅनिफेस्टेशन करताना, लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करताना आपण विचार पण बदलतोय का आणि आपण टेक्निक पण तेवढ्याच पोटेन्शली करतोय की नाही हे पण आपल्याला बघणं खूप गरजेचं असतं. म्हणजे थिंक अँड ॲक्ट असं म्हणू शकतो आपण. फक्त थिंक करून काही उपयोग नाही, तर ते ॲक्शन्स घेतल्या पाहिजे. ॲब्सोल्युटली. तर मॅनिफेस्टेशनच्या अशा काही टेक्निक्स आहेत का जे आपण दैनंदिन आयुष्यात वापरू शकतो? हो. सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक आहे, त्याला आपण म्हणतो ग्रॅटिट्यूड जर्नलिंग.
ओके. हां, म्हणजे आपण जनरली कोणीतरी काम केलं की थँक्यू म्हणतो, त्याच्याऐवजी हे युनिवर्स आपल्याला रोज काहीतरी देते तर त्याला का नाही थँक्यू म्हणायचं. आणि असं पण आपण म्हणतो की एखाद्या गोष्टी बाबतीत आपण जर कृतज्ञ असू तर आपल्याला त्या गोष्टी जास्ती प्रमाणात मिळतात, मुबलक प्रमाणात मिळतात. हां, सो मी जनरली लोकांना सांगते की एक तर तुम्हाला ज्या ठिकाणी मॅनिफेस्टेशन करायचं आहे, ज्या एरिया बाबतीत, त्या बाबतीत तुम्ही रोज सकाळी किंवा रात्री झोपताना तुम्ही एका नोटबुकमध्ये लिहा की तुम्ही किती ग्रेटफुल आहात. हां, तुम्हाला हवं त्या वर्ड्समध्ये लिहा, तुम्हाला हवं तसं लिहा. सो ते तुम्हाला लिहायचं असतं. आणि ज्यांना काही असं स्पेसिफिक नाही आहे त्यांना मी म्हणेल तुम्ही रोज लिहा की मी ग्रेटफुल आहे की माझं शरीर किती हेल्दी आहे, मी ग्रेटफुल आहे की माझे रिलेशनशिप किती हार्मोनियस आहेत. हां, जे तुम्ही एक्सपेक्ट करताय ते पण तुम्ही ॲज अ ग्रॅटिट्यूड लिहू शकता की माझा मुलगा किती छान अभ्यास करतोय. हां, हे पण ग्रॅटिट्यूड जर्नलमध्ये येऊ शकतं. दिवसभरात तुम्हाला जे जे एक्सपिरियन्स येत आहे त्यासाठी तुम्ही ग्रेटफुल राहा. आपण जनरली ना खूप कंप्लेंट करतो की माझा बॉस असाच वागतो. हां, सो आपल्याला हे पण म्हणायचं ज्या वेळेला तुम्ही ग्रेटफुल ऑटोमॅटिकली म्हणायला लागेल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल की तो पण वेगळा वागायला लागला आहे. सो हे सगळं एनर्जी आहे. ज्या वेळेला तुम्ही सारखी कंप्लेंटची एनर्जी त्याला टाकताय त्याला तुम्ही तेच अट्रॅक्ट करताय. पण ज्यावेळेला तुम्ही ग्रेटफुलची एनर्जी टाकताय तुम्हाला ऑटोमॅटिकली जाणवेल की व्हायब्रेशन एनर्जी चेंज झाली आणि त्या माणसाचं बिहेवियर पण चेंज झालं. सो सगळ्यात पहिल्यांदा येतं ग्रॅटिट्यूड जर्नली. दुसरं मी सगळ्यांना सजेस्ट करते की आपलं जे होपोनोपोनोचं मी तुम्हाला सांगितलं ते रोज 108 टाइम्स तुम्ही चॅन्ट करा. हां, मग ते कुठल्याही एरियासाठी तुम्हाला करायचं असेल ते इंटेन्शन ठेवून तुम्ही करा. सो रोज ॲटलिस्ट 108 टाइम्स तुम्हाला केलंच पाहिजे. हां, तिसरं आहे की मी जनरली सांगते की पाण्यामधनं खूप छान एनर्जी फ्लो होतो. हां, कारण आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी असतं. हां, सो त्यामुळे तुम्ही एक पाण्याची बॉटल घ्या ज्याच्यावर तुम्ही अफर्मेशन्स लिहू शकता. हां, ज्याच्यावर तुम्ही जे जे अफर्मेशन्स तुम्हाला हवे, जे जे तुमचे ड्रीम्स आहेत ते पाण्याच्या बाटलीवर लिहा आणि त्यातून पाणी प्या. म्हणजे कळत नकळत त्या पाण्यातून पण ते व्हायब्रेशन तुमच्या बॉडीला पोचतात आणि ज्याला तुमच्या एनर्जीमध्ये ते येतात त्यामुळे गोष्टी ऑटोमॅटिकली अट्रॅक्ट होतात. सो हे पण एक पॉवरफुल टेक्निक आहे. आणि त्यानंतर आपण म्हणतो मॅनिफेस्टेशनसाठी इम्पॉर्टंट व्हायब्रेशन्स असतात, आपले फ्रिक्वेन्सीज असतात, त्यासाठी इम्पॉर्टंट आहे मेडिटेशन करणं. सो मेडिटेशन कुठल्याही पद्धतीचं करा पण तुम्ही डेली केलं तर त्याचा नक्कीच फायदा होता. येस, मेडिटेशनचा तुम्ही उल्लेख केला तर मेडिटेशनबद्दल फार अंडरस्टँडिंग मिसअंडरस्टँडिंग आहेत. तर मेडिटेशन नेमकं कसं केलं पाहिजे? काही काहींना वाटतं की मेडिटेशन फक्त कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन करावं. आता मी ऑफिसमध्ये आहे किंवा घरी आहे, घरी शांत वातावरण नाही तर तिथे ते होऊ शकत नाही. तर मेडिटेशन विषयी थोडं गाईड करा. सो मेडिटेशन माझं असं मत आहे की मेडिटेशन डझंट मीन की तुम्हाला बसून काहीतरी करायचं आहे. तुम्ही तुमच्या कामात पण मेडिटेशन करू शकता. हां, म्हणजे काही लोकांना काम करताना हॅपीनेस मिळतो. मेडिटेशन म्हणजे काय? जिथे तुम्हाला पीसफुल वाटतं, तुम्हाला हॅपी वाटतं. हां, सो तुम्ही ॲक्च्युअल मेडिटेशन बसून ज्यांना शक्य आहे ते करू शकतात. पण ज्यांना शक्य नाही आहे ते रस्त्यातनं ट्रॅव्हल करताना, बसमधनं ट्रॅव्हल करताना डोळे बंद करून मेडिटेशन करू शकतात. किंवा काही लोकांना क्रोशा करायला आवडतं सो ते करताना मेडिटेशन करू शकतात. काही लोकांसाठी डान्सिंग, योगा हे पण मेडिटेशनचे फॉर्म आहेत. सो मी सगळ्यांना म्हणेन की ज्यांना जी पद्धत आवडेल त्या पद्धतीत जाऊन मेडिटेशन करा. कोणी स्वतःला रेस्ट्रिक्ट करून करू नका. ज्यावेळेला आपण रेस्ट्रिक्ट करतो त्याला आपण आपल्या विचारांना थांबवतो आणि मग ते जास्ती वेळ आपण करू शकत नाही. येस, म्हणजे इट्स ऑल अबाउट माइंडसेट. ॲब्सोल्युटली. मॅनिफेस्टेशन करत असताना काही लोकांना लवकर रिझल्ट्स येतात तर काहींना फार उशीर लागतो. तर असं का होतं? ओके, सो त्याचे काही रिझन्स आहेत. पहिलं तर एक रिझन जसं मॅनिफेस्टेशन करत असताना ना आपण खूप आउटकमवर फोकस करतो, रिझल्ट्सवर फोकस करतो की मला हे पाहिजेच आहे. मग आपला सगळ्या आयुष्यातला फोकस आहे त्या आउटकमवर असतो. मग आपण आपली फ्रिक्वेन्सी किंवा आपण बाकीसाठी आणि आपल्या स्वतःवर पण काम करणं सोडून देतो. सो हे असं न करता पहिल्यांदा तर स्वतःवर काम केलं पाहिजे. हां, स्वतःवर काम करून ऑटोमॅटिकली तुम्ही बघाल की तुमचे मॅनिफेस्टेशन्स होत आहेत. दुसरी ही गोष्ट असते की इम्पेशन्स. हां, म्हणजे आपण डेली भरपूर टेक्निक्स ट्राय करतो. हां, एखादं टेक्निक काम करतंही पुढची 10 टेक्निक काम करत नाहीत. त्यावेळेला काय होतं, आपण फ्रस्ट्रेट होतो, आपण डिप्रेस होतो. असं न करता तुम्ही ॲक्च्युअल समजून घ्या की मॅनिफेस्टेशनची प्रोसेस काय आहे.
आणि त्यानुसार काम करा. आधी ब्लॉकेजेस काढा आणि मग टेक्निक्स वापरा. मग ते केलं तर कुठलंही टेक्निक काम करणार आहे तुमच्यासाठी. म्हणजे स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. त्यानंतर असतं की आपण ॲक्शन घेत नाही, जसं तू म्हणलास. सो आपल्याला ॲक्शन घेणं पण गरजेचं असतं. नुसतं अफर्मेशन किंवा टेक्निक करून गरजेचं नसतं. हां. आणि तिसरं असतं, त्यानंतर असतं की खूप निगेटिव्ह सेल्फ टॉक करत असतो आपण, की कंटिन्युअसली नाही माझ्या बाबतीत हे होऊ शकत नाही. कंटिन्युअसली आपल्या मनात ओव्हर थिंकिंग चाललेलं असतं, माइंड क्लटर चाललेलं असतं. ते कुठे ना कुठे आपल्याला थांबवणं गरजेचं असतं. हां. म्हणजे आपण म्हणतो ना की जर आपल्या आयुष्यातले 90% प्रॉब्लेम्स हे फक्त आपण क्रिएटेड असतात, आपल्या माइंडमध्येच चाललेले असतात. बाहेरचा माणूस तसा वागलाही नसतो, पण आपणच पुढची 10 पावलं विचार करून ठेवलेला असतो. राईट. सो हे जेव्हा थांबू त्यावेळेला हे मॅनिफेस्टेशन्स खूप चांगले होणार आहे. प्रेयर म्हणजे प्रार्थना आपण ज्याला म्हणतो आणि मॅनिफेस्टेशन या दोन सिमिलर गोष्टी आहेत का, याच्यात काही डिफरन्स आहे? सो यांच्यामध्ये बराच डिफरन्स आहे. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मिळणारं आउटपुट. आणि प्रेयर म्हणजे काय, प्रार्थना म्हणजे काय, की आपण रिक्वेस्ट करतोय, आपण युनिवर्सला कनेक्ट करतोय. हां. म्हणजे ती कुठलीही ऊर्जा असेल, म्हणजे ती देवांच्या स्वरूपात असेल, युनिवर्सच्या स्वरूपात, आपण कुठल्या तरी ऊर्जेला आपण नमस्कार करून म्हणतोय की मला हे हवं आहे, किंवा मी ग्रेटफुल आहे, मी धन्यवाद देते की मला ऑलरेडी जे मिळालं आहे आणि मला हे करायची पण संधी दे. सो प्रार्थना ही प्रत्येक वेळेला मॅनिफेस्टेशन मागण्यासाठीच नसू शकते. काही वेळेला आपण थँक्यू म्हणण्यासाठी पण प्रार्थना करतो. आता आपण एनर्जी विषयी बोलूयात. तुम्ही एनर्जी हिलर आहात आणि त्यात तुम्ही 10 वर्ष काम केलेलं आहे, त्याविषयी नॉलेज घेतलेलं आहे. तर माणसाची एनर्जी ही कशी काम करते, त्याचा फ्लो कसा असतो आणि आपल्या ध्येयाकडं किंवा आपल्या गोलकडं आपण ती एनर्जी कशी डायरेक्ट केली पाहिजे? सो आपण जसं आपलं भौतिक शरीर असतं, हां, तसंच आपलं ऊर्जा शरीर असतं. ऊर्जा शरीरामध्ये वेगवेगळे चक्राज असतात, ज्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. 7 चक्राज असतात. सो प्राणिक हिलिंगमध्ये आपल्याला 11 चक्राजबद्दल इंट्रोड्यूस केलं जातं. सो ह्या चक्राजमध्ये प्रत्येक चक्र हे वेगवेगळ्या कारणासाठी रिस्पॉन्सिबल असतं. म्हणजे वेगवेगळ्या इमोशनसाठी, वेगवेगळ्या शारीरिक घटकांसाठी रिस्पॉन्सिबल असतं. हां. सो ज्या वेळेला आपण लहानपणापासून जे अनुभव घेत असतो ते आपल्या चक्रांमध्ये कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्टोअर असतात. जर का फॉर एक्झाम्पल मला लहानपणी काहीतरी रिलेशनशिपच्या बाबतीत फिअरफुल अनुभव आहे, तो माझ्या चक्रात कुठेतरी सेव्ह आहे. सो पुढे जाऊन जोपर्यंत तो मी ऊर्जेच्या माध्यमातून रिप्लेस करत नाही, तोपर्यंत मला चांगला अनुभव आला तरी कुठेतरी माझ्या डोक्यात ती भीती राहणार आहे. राईट. सो आपण ज्या वेळेला ह्या ऊर्जेचा उपयोग करतो त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, जसं आपल्या 2 व्हीलरचं आपण रेग्युलर सर्व्हिसिंग करतो का, कारण ती चांगल्या पद्धतीने चालावी. त्याच पद्धतीने ह्या चक्राचं, ह्या ऊर्जेचं, ह्या ऑराचं क्लिनिंग होणं खूप इम्पॉर्टंट असतं. ज्या वेळेला ही एनर्जी चेंज होईल, ज्या वेळेला ही एनर्जी रिप्लेस होईल, त्याच वेळेला तर फ्रेश व्हायब्रेशन येणार आहेत. आपण ऑक्सिजन घेतो, फ्रेश प्राण आपल्या शरीरात येतो, त्याच पद्धतीने ही चक्र पण श्वास घेत असतात. हां. ही ऊर्जा पण आपल्या शरीरातली श्वास घेत असते. सो एखाद्या ठिकाणी आपण बघितलं की एखाद्या ठिकाणी आपण गेलोय आणि तिथे काहीच घडत नाही, तर तिथली एनर्जी आपल्याला जाणवते की हलतच नाहीये. हां. आणि एखाद्या ठिकाणी जिथे लोक खुश आहेत तिथली हॅपी वाईब आपल्याला जाणवते. सो ह्याच ऊर्जेच्या माध्यमातून आपण आपली ऊर्जा बदलू शकतो, आपले विचार बदलू शकतो आणि त्यानुसार गोष्टी पण लाईफमध्ये अट्रॅक्ट करू शकतो. ओके. आणि आता तुम्ही उल्लेख केला की आपण मॅनिफेस्टेशन करत असताना बऱ्याच निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह सिच्युएशन्सला आपल्याला सामोरे जावं लागतं. तर त्यावेळेस आपण आपला माइंडसेट कसा ठेवला पाहिजे किंवा त्या सिच्युएशनमधून आपण कसं बाहेर पडलं पाहिजे? ओके. सो जसं मी एक्सरसाइज दिला की जिथे आधी पहिल्यांदा तुम्हाला आयडेंटिफाय करायला लागतं की कुठे तुमचं काय काय निगेटिव्ह विचार तुमच्या मनात आहे. बरोबर. सो मी सगळ्यांना हे सांगते की तुमच्या आयुष्यात ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडतात याचं सगळ्यात इम्पॉर्टंट बेसिक रूट कॉज आहे तुम्ही स्वतः. ओके. हां. सो तुम्हाला स्वतःवर काम करणं खूप गरजेचं असतं. हां. म्हणजे की माझी भीती, माझी फिअर, ह्याच्यामुळेच माझ्या आयुष्यात जे रिलेशनशिप येणार आहेत त्याच्यामध्ये मी ते अनुभवणार आहे. हां. मला जर लहानपणापासून पैशाच्या बाबतीत हे सांगितलं गेलं आहे की जेवढे आहेत तेवढेच कमव, तर मला जरी लाखो करोडो मिळत असतील त्यासाठी मी ओपन नसेल. हां. म्हणजे हा कोणाचा विचार आहे? माझा विचार आहे. सो या बाबतीत मी सांगेन सगळ्यांनी पहिल्यांदा स्वतःपासून काम करायला सुरुवात करा. स्वतःची एनर्जी चेंज करा. म्हणजे ज्यावेळेला आपण राईट पार्टनर पण मॅनिफेस्ट करत असतो त्यावेळेला मी सांगते पहिल्यांदा तुम्ही स्वतः खुश आहात का एकटे?
तुम्ही स्वतःचा हॅपीनेस बाहेर नाही शोधू शकत की हा Yes. माणूस मिळाला तरच मी खुश होईल, असं नसतं. तुम्हाला स्वतः खुश राहण्याची गरज आहे. स्वतः प्रायोरिटी, तुम्ही स्वतःला प्रेम किती करताय हे पण समजून घ्यायची गरज आहे, तेव्हाच दुसरा तुम्हाला प्रेम करणार आहे. राईट. सो अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही स्वतःवर काम करा, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, ऑटोमॅटिकली तुम्हाला हवं ते तुम्ही. येस, म्हणजे स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. स्वतःवर काम केल्यानंतर निगेटिव्ह इमोशन्सला आपण ऑटोमॅटिकली सामोरे जाऊ शकतो. येस मॅम, मॅनिफेस्टेशनच्या सगळ्या टेक्निक्स आहेतच, परंतु बऱ्याच लोकांना ह्या टेक्निक्स माहिती आहेत, तरी ते त्यांच्या आयुष्यात चिडचिड करत असतात, फ्रस्ट्रेट होत असतात किंवा नेहमीच नकारात्मक विचार करत असतात. तर यावर तुमचं काय मत आहे? सो सगळ्यात इम्पॉर्टंट ह्यावरची गोष्ट मला सांगायला आवडेल की माझं असं मत आहे की बरीच लोकं ना कंटिन्युअस रील्स बघत असतात, व्हिडिओज बघत असतात हां, आणि ज्या वेळेला खूप जास्ती इन्फॉर्मेशन पण अवेलेबल असेल ना, ती पण डेंजरस असते हां. सो त्यामध्ये काय होतं की आपल्याला कळत नसताना आपण गोष्टी ट्राय करतो, त्या जर सक्सेसफुल झाल्या तर तेवढ्यापुरतं आपण खुश होतो, पण त्या जर नाही झाल्या तर आपण स्वतःला दोष देत बसतो, मग पुन्हा फ्रस्ट्रेट आणि डिप्रेशनमध्ये होतो. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या वेळेला आपण खूप अनप्रोडक्टिव्ह गोष्टी म्हणजे एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल, एक्सेसिव्ह यूज ऑफ दीज रील्स, म्हणजे ज्यावेळेला कंटिन्युअस आपण त्या विचारांमध्ये असतो हां, त्यावेळेला आपली एनर्जी ऑलरेडी ड्रेन असते, आपली फ्रिक्वेन्सी वर येतच नाही. सो ऑलरेडी आपण प्रॉब्लेममध्ये आहोत आणि अजून आपण एनर्जी ड्रेन करतोय आणि आपलं माइंड कंटिन्युअसली त्या विचारात असतं हां, की होत का नाही, होत का नाही. सो त्यामुळे लोकांना इव्हेंच्युअली ते काय होतात, ते फ्रस्ट्रेट होतात. म्हणजे रिझल्ट्सवर जास्त फोकस केलं तर असं होऊ शकतं. ॲब्सोल्युटली. येस. आता मॅनिफेस्टेशन विषयी आपण बोलतोय, तर मॅनिफेस्टेशन विषयी काही सवयी किंवा काही हॅबिट्स देखील महत्त्वाच्या असतील, तर अशा कुठल्या हॅबिट्स आहेत का ज्या मॅनिफेस्टेशन करत असताना किंवा दैनंदिन आयुष्यात आपल्याला असायला पाहिजेत? पहिल्या तर खुश राहणं. ओके. जितकं तुम्ही हॅपी राहू शकाल हां, आयुष्यातले प्रॉब्लेम्स तर येतच राहणार आहेत, पण त्या प्रॉब्लेम्समधनं तुम्ही किती पटकन बाहेर स्वतःला काढताय, ही सगळ्यात इम्पॉर्टंट हॅबिट आहे जी प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे हां. जरी माझं सपोज घरी भांडण झालं आहे, पण तो घरातला प्रॉब्लेम मला घरात ठेवून कामाला बाहेर जायचं आहे हॅप्पी मोडमध्ये, तेव्हा मी तिथे नीट काम करू शकणार आहे हां. सो पहिल्यांदा तर तुम्हाला खुश राहता आलं पाहिजे स्वतःवर हां. दुसरी गोष्ट आहे की सतत आपला जे टेंडन्सीज टू ओव्हर थिंक असतात, कंटिन्युअस आपण जे कोणाबद्दल तरी काहीतरी कंपल्सिव्ह विचार करत असतो, क्रिटिकल, की हेच करत नाहीत, मला हेच करत नाहीत. सो ज्या वेळेला आपण ते करत असतो ना, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण म्हणू की आपण कुठेतरी निगेटिव्ह एन्टँगलमेंट्स करत असतो हां. त्यामुळे पण मॅनिफेस्टेशनला कुठेतरी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की कायम तुम्ही चांगल्या पद्धतीने रिॲक्ट कराल, लोकांना गैरसमज न करून घेता पॉझिटिव्हली हँडल करा. सो हे पण एक खूप इम्पॉर्टंट हॅबिट आहे जी आपण करत नाही. नंतर ट्राय करा की तुम्ही अनप्रोडक्टिव्ह गोष्टींमध्ये कमीत कमी इन्व्हॉल्व्ह होताय. म्हणजे खूप जास्ती आपण झोपेपर्यंत रील्स बघत राहतो, मग आपल्या ब्रेनला कळतच नाही की किती वाजलेत, आणि मग जेव्हा सकाळी उठतो त्याला आपण फ्रेश नसतो. सो इव्हेंच्युअली काय होतं, तुमची फ्रिक्वेन्सी हॅम्पर होते, तुमचं काम हॅम्पर होतं, आणि मग तुम्हाला जे अचीव्ह करायचं ते तुम्ही नाही करू शकत हां. आणि दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट लाईफमध्ये घडत नाही आहे म्हणून सगळं सोडून देऊन त्याच गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा स्वतः खुश राहा आणि तुम्ही स्वतःला अजून कसं डेव्हलप करू शकाल याच्यावर फोकस करा. मॅम, काम, घर आणि रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स ठेवून मॅनिफेस्टेशन कसं करता येईल? ओके, हा एक खूप छान प्रश्न आहे. कारण आपली जितकं धावपळीचं आयुष्य असतं त्याच्यामधनं बऱ्याच वेळेला काय होतं की या सगळे टेक्निक्स फॉलो करणं सोडून दिलं जातं हां. सो मी तर सांगेन की हे जे सगळे मॅनिफेस्टेशनचे टेक्निक आहे, ह्यातलं कुठलंच टेक्निक असं नाही की तुम्हाला एका जागी बसून करायचं आहे किंवा एका पर्टिक्युलर वेळेला करायचं आहे हां. तुमच्या आयुष्यातले दिवसातले प्रत्येक दिवसातले तुम्ही 15 मिनटं तर डेफिनेटली काढू शकता. मग ते तुम्ही ट्रॅव्हल करताना पण करू शकता. सो अफर्मेशन तुम्ही गाडी चालवताना पण करू शकता, 2 व्हीलर 4 व्हीलर काही पण. व्हिज्युअलायझेशनसाठी मी म्हणेन की तुम्ही चालताना पण व्हिज्युअलायझेशन करू शकता, किंवा जर तुम्ही मेडिटेशन ऑलरेडी करत असाल तर तुम्ही मेडिटेशनमध्ये करू शकता. किंवा आपण बऱ्याच वेळेला ना काम करताना वी नीड रेस्ट, आपण कंटिन्युअसली स्क्रीनवर असतो, त्यावेळेला तो 5 मिनिटाचा ब्रेक आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये वापरू शकतो. होपोनोपोनोच्या बाबतीत सुद्धा मी म्हणते की जनरली मी सांगते की तुम्ही माळ घेऊन होपोनोपोनो करा हां, कारण मग तुम्हाला काउंटिंगवर लक्ष जात नाही. राईट. सो माळ ती घेऊन तुम्ही गाडीत बसून ट्रॅव्हल करताना करू शकता, रात्री झोपायच्या आधी करू शकता,
108 करायला 10 मिनटं लागतात. हां, सो हे तुम्ही करू शकता. ग्रॅटिट्यूड जर्नलिंग मी म्हणेन, ज्याला आपण उठतो, आपण सकाळची बऱ्याच वेळेला प्रेयर करतो, शेजारीच डायरी ठेवून द्यायची, त्याच्यामध्ये 2 वाक्य लिहायची, झालं ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. हां, सो ह्या गोष्टी खरं तर ठरवल्या ना, तर ह्या कुठेही आपल्या रोजच्या जीवनात आपण ॲडजस्ट करू शकतो. सो ह्याचा कुठेही बाऊ न करताना जेवढं जमेल तेवढं करा. हां, जेवढं जमेल तेवढं करा आणि जे कराल ते हॅपीली करा. आनंदाने. येस. आणि मॅनिफेस्टेशन विषयी अशी एक समजूत आहे की ज्यावेळेस फुल मून असतो त्यावेळेस मॅनिफेस्टेशन जास्त इफेक्टिव्हली वर्क करतं. तर हे कितपत खरं आहे? सो असं म्हटलं जातं की फुल मूनच्या याला ना एनर्जीज खूप स्ट्रॉंग असतात. हां, सो आपल्याला शेवटी काय गरज असते? ऊर्जेची गरज असते. हां, सो मॅनिफेस्टेशनसाठी मूनच्या एनर्जी, चंद्राच्या एनर्जीज ह्या खूप इम्पॉर्टंट असतात. हां, म्हणून असं म्हटलं जातं की तुमच्या ज्या काही विशेष आहेत, तुमची जी काही टेक्निक्स आहेत, म्हणजे असं आपण टेक्निक सांगतो की तुम्हाला, जसं मी आता म्हटलं की पाण्याच्या बाटलीत पाणी भरून त्याच्यावर विष घ्या, आणि ही पाण्याची बाटली तुम्ही फुलमूनच्या प्रकाशात पण ठेवू शकता. त्यामुळे काय होतं, पाणी चार्ज होतं. हां, आणि ते पेल्याने सुद्धा मॅनिफेस्टेशन फास्ट होतं. त्यामुळे येस, डेफिनेटली फुलमूनच्या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त मॅनिफेस्टेशन टेक्निक्स केले तर तुम्हाला फायदा होतो, बेनिफिट होऊ शकतो. येस. आणि अशी एक समजूत आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन फक्त श्रीमंत लोकांसाठीच काम करतं, परंतु सामान्य लोकांसाठी काय? तर या समजुतीविषयी तुमचं काय मत आहे? मी म्हणेन की ही अतिशय चुकीची समजूत आहे. कारण आपलं काय असतं ना, जी ऑलरेडी लोक तिथे पोचली आहेत, हां, ती इझिली त्या एनर्जीजमध्ये बॅलन्स झालेली असतात. हां, आपल्याला जसं मी म्हटलं की मी जर विजन बोर्डवर लिहिलं आहे मला 1,00,000 रुपये हवेत पर महिना, पण आपलं मन आपल्याला सांगत असतं की छा, मी कुठे एवढं कमवू शकेन, राईट? सो ज्या वेळेला आपण स्वतःमध्ये तो विश्वास आणू, हां, त्यावेळेला ते येणारच आहेत. आणि आपण पण त्या श्रीमंत किंवा ज्या तुम्ही स्वतःला त्या कॅटेगरीमध्ये बघता तिथे तुम्ही पोचणारच आहात. मी म्हणेन मनाची श्रीमंती आणि पैशाची श्रीमंती पण बघितली पाहिजे. हां, सो या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत. पण असं कुठेही नाही आहे की एका पर्टिक्युलर लोकांसाठीच तो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणला आहे. तुम्ही ट्राय करा, असा कुठलाही गैरसमज न करता प्रयत्न करा, डेफिनेटली तुम्ही तिथे पोचणार आहात. तर आपल्या सोसायटीमध्ये एक संकल्पना किंवा लोकांच्या माइंडमध्ये एक गोष्ट आहे, ती म्हणजे एव्हिल आहे, बुरी नजर. तर या बुरी नजरेचा कुठेतरी आपल्या मॅनिफेस्टेशनवर काही परिणाम होतो का? सो मी सांगेन की अशा निगेटिव्ह एनर्जीज आपल्या अवतीभोवती असू शकतात. हां, पण आपल्याला यातनं काय करायला लागतं की आपल्याला आपली ज्यावेळेला व्हायब्रेशन्स हाय असतात त्यावेळेला आपल्याला या कुठल्याच गोष्टी अफेक्ट करत नाहीत. आपली एनर्जी ज्यावेळेला हाय असते, प्रोटेक्टेड असते, आणि तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करत असाल टेक्निक्स, तर तुम्हाला कुठलीही एव्हिल आहे, कुठलीही बुरी नजरचा तुमच्या मॅनिफेस्टेशनवर कधीच फरक पडत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतं तो गुड कर्म. हां, तुम्ही कॉन्स्टंटली चांगला कर्मा जनरेट करायचा प्रयत्न करा, तो ऑटोमॅटिकली तुम्हाला युनिव्हर्सच प्रोटेक्ट करतं. अनेक सेलिब्रिटीज, मग ते बॉलिवूडचे असतील, हॉलिवूडचे असतील, किंवा अनेक स्पोर्ट्स प्लेयर मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करतात. तर त्यातलं एखादं काही एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल? सो आत्ताच आपण लेटेस्ट गुकेशचं एक्झाम्पल घेऊ शकतो, वर्ल्ड चेस चॅम्पियन, जो यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन. आणि हे किती वर्षांपूर्वी त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, आणि ते त्यांनी इतक्या छान पद्धतीने मॅनिफेस्ट केलं. सो एवढं सुंदर मॅनिफेस्टेशन एक्झाम्पल आपल्यासमोर आहे. आणि हे कोणीही, म्हणूनच मी म्हणलं, हे कोणीही करू शकतं, कोणीही स्वप्न बघू शकतं आणि ते पूर्ण पण करू शकतं. येस, म्हणजे बरोबर, त्यांनी एक जवळपास 5 ते 6 वर्षापूर्वी ती गोष्ट मॅनिफेस्ट केली, आणि आता लास्ट इयर रिझल्ट आले असं आपण म्हणू शकतो. येस मॅम, रिलेशनशिप्समध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं वापरावं, किंवा मॅनिफेस्टेशन हा भाग कुठे येतो त्यात? ओके, सो त्याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक आहे एक्झिस्टिंग पार्टनर, आणि जर तुम्हाला पार्टनर मॅनिफेस्ट करायचं आहे तर. सो जर तुम्हाला एक्झिस्टिंग पार्टनर आहे, आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात, हां, त्यावेळेला काय करायला लागतं की तुम्हाला एक तर त्या रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. तुम्हाला कंटिन्युअसली अपेक्षा ठेवून चालत नाही, तुम्हाला काही गोष्टी द्यावा पण लागतात. हां, सो तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की मी या रिलेशनशिपमधनं काय एक्सपेक्ट करते आहे. हां, माझ्या या रिलेशनशिपकडे, या पार्टनर रिलेटेड बघण्याचा माझा दृष्टिकोन काय आहे. हां, मी माझ्या साईडनी काय देते त्या रिलेशनशिपमध्ये, हे समजून घ्यायला लागतं. त्यानुसार तुम्हाला तुमचे ब्लॉकेज काढायला लागतं, तुम्हाला राईट पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करायला लागतात. हां, तुम्ही काय पद्धतीचे फिलिंग्स त्या रिलेशनशिपमध्ये एक्सपेक्ट करताय ते तुम्हाला बघायला लागतं, आणि त्यानुसार तुम्हाला टेक्निक्स वापरायला लागतात.
हां. सो यासाठी आपण म्हणतो ना की हो पोनो पण करा, त्यांनी पण हे एक्झिस्टिंग रिलेशनशिप छान होतं. हां. आणि याची खूप एक्झाम्पल्स आहेत जे छोट्या हो पोनोच्या माध्यमातून लोकांना अमेझिंग रिलेशनशिप आलेले आहेत, एक्सपिरियन्सेस. हां. आणि दुसरं असतं की ज्यांना पार्टनर मॅनिफेस्ट करायचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं ना की आधीच्या एक्झिस्टिंग पार्टनर्सच्या रिलेशनशिप्समुळे आपल्या मनातनं कुठेतरी भीती बसलेली असते की असाच पार्टनर मला पुन्हा येईल का. तर पहिल्यांदा तुम्हाला करायचं की तुम्हाला पार्टनर जो तुमचा हवा आहे तो कसा हवा आहे. हां. कुठल्या गोष्टी तुम्ही बघितल्यात की आधीच्या पार्टनरमध्ये मिसिंग होत्या. हां. कुठले असे फीलिंग्स होते जे आधीच्या पार्टनरशिपमध्ये नव्हते. हां. अशा सगळ्या फीलिंग्सची तुम्हाला नोट डाऊन करायला लागतात. आणि त्यानुसार तुम्हाला अफर्मेशन्स बनवायला लागतात. त्यानुसार तुम्हाला विजन बोर्ड्स बनवायला लागतात. हां. त्यानुसार तुम्हाला हो पोनो करायला लागते आणि तुम्हाला हवा तसा राईट पार्टनर तुम्हाला मॅनिफेस्ट करता येतो. येस. आणि तुम्ही गेले 10 वर्षापासून विविध क्लायंट्स असतील किंवा विविध लोकांच्या संपर्कात आलात या विषयासाठी, मॅनिफेस्टेशन किंवा एनर्जी हिलिंग, रेकी प्रॅक्टिशनर तुम्ही आहात, न्यूमरोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. तर हा तुमचा 10 वर्षाचा अनुभव कसा होता आणि लोकांकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा लोकांविषयी काय अनुभव आले? सो मी 1-2 अनुभव तर नक्कीच सांगेन की रिलेशनशिपच्या बाबतीत मी हे बऱ्याच क्लायंट्सकडनं बघितलं आहे की जे काही एक्झिस्टिंग रिलेशनशिपमध्ये आहेत. हां. सो मला असंच एक क्लायंटचा फोन आला होता की ज्यांनी सांगितलं की आमचं खूप वर्ष झाले, लग्न झाले, आम्हाला मुलं आहेत, पण मी खुश नाही आहे. हां. आमच्यामध्ये हार्मनीच नाही आहे आणि मी कायम त्यामुळे कामात बिझी असतो. सो ज्या वेळेला आपण त्यांच्याशी बोललो त्यावेळेला कळलं की कधीच त्यांनी एक तर त्यांच्या फॅमिलीला, वाईफला कधीच बाहेर पण नेलं नव्हतं. कधी हे पण म्हटलं नव्हतं की थँक्यू सो मच की तू ॲटलिस्ट घरातलं सगळं बघतेस. सो ज्या वेळेला त्यांना हे समजावून दिलं की हे एका साईडनी नाही होत. हां. इथे तुम्हाला पण तुमच्या साईडनी एफर्ट्स घ्यायची गरज असते. त्यानंतर ते आय गेस 10 का 15 वर्षांनी ते फॅमिलीला घेऊन पहिल्यांदा बाहेर फिरायला गेले. त्यांनी त्यांच्या वाईफला घेऊन शॉपिंगला नेलं. सो ज्या वेळेला आपण एक्सपेक्ट करतो ना रिलेशनशिपमध्ये ही मला काही करत नाही, त्याला आपल्या साईडनी काय चुकते हे पण बघितलं पाहिजे. आणि त्यानंतर ती वाईफ पण छान पद्धतीने कॉपरेट करायला लागली कारण ती पण खुश होती. हां. सो हे एक इम्पॉर्टंट खूप लोकांच्या बाबतीत मी म्हणेन की तुम्ही ना तुमच्या पार्टनरला थँक्यू म्हणून बघा. हां. किंवा आय एम सॉरी म्हणून बघा. काय जास्ती फरक पडणार आहे. आपल्या इगोपेक्षा आपल्याला त्यावेळेला घातलेले ते टाके खूप इम्पॉर्टंट असतात ज्याने आपलं रिलेशनशिप सेव्ह होऊ शकतं. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मनीच्या बाबतीत पण मी म्हणते ना हे सगळे टेक्निक्स करून खूप लोकांचे अडलेले पैसे परत आले, खूप लोकांना क्लायंट्स नवीन मिळायला लागले. हां. आणि ज्यांचा आत्मविश्वास परत आला हां त्यांचं तर सगळ्याच एरियाजमध्ये फरक पडला. ज्यांनी स्वतःवर काम केलं त्यांच्या सगळ्याच एरियाजमध्ये फरक पडला. सो हा 10 वर्षाचा अनुभव खूप शिकण्यासारखा होता. म्हणजे मी स्वतः पण खूप शिकले यातनं की काय माझ्यामध्ये पण काय बदल केले पाहिजेत. हां. सो ओव्हरऑल हा लर्निंग पिरियड आणि जी प्रोसेस अजून चालू आहे. सो मी खूप ग्रेटफुल आहे की मला ही अपॉर्च्युनिटी मिळते की इथे मी एवढ्या लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हेल्प करू शकते. आणि मॅम तुमचं मी स्टेटस पाहिलं काल, तुम्ही डिफरंट वर्कशॉप घेत असता याच विषयासंदर्भात, तर त्या वर्कशॉपविषयी आम्हाला सांगा. सो एक वर्कशॉप तर आपलं असतं ज्याच्यामध्ये आपण सेल्फवर काम करतो. हां. कारण जसं मी म्हटलं मॅनिफेस्टेशनचा बेस हा सेल्फ आहे. हां. सो आपण सेल्फ रिलेटेड वर्कशॉप घेतो जिथे आपण स्वतःवर खूप काम करतो, स्वतःचे हे रिलीज करतो. दुसरं वर्कशॉप असतं ते थ्रू आउट आपल्या 4ही एरियाजमध्ये काम करतो, जे मॅनिफेस्टेशनचं वर्कशॉप असतं, मॅनिफेस्टिंग मिरॅकल्स. आणि ते सोडून सायमल्टेनियसली आपली चॅलेंजेस असतात. म्हणजे ते रिलेशनशिप चॅलेंज असेल, प्रॉस्पेरिटी चॅलेंज असेल, करिअरसाठी किंवा स्टुडंट हेल्थसाठी असे वेगवेगळे 7 डेज चॅलेंजेस असतात. येस. तर आमच्या प्रेक्षकांना हे सेशन अटेंड करायचं असेल तर ते कुठून अटेंड करू शकतात किंवा त्याची प्रोसेस काय आहे? सो तुम्ही इन्स्टावर मला फॉलो केलं तर त्यांना तिथे डिटेल्स कळतील. अदरवाईज माझा व्हॉट्सॲप नंबर आपण जर देऊ शकलो तर त्याच्या थ्रू सुद्धा आपण वेगवेगळी डिटेल्स त्यांना मिळू शकतात. येस, नक्कीच. येस, फार सुंदर काम करत आहात तुम्ही. म्हणजे विविध माध्यमातून तुम्ही लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहात आणि नक्कीच म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो तो कुठेतरी काम करतो आहे. येस, पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिलात. मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याविषयी अगदी मोलाची माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच शुभम, ही अपॉर्च्युनिटी दिली. थँक्यू.